राज्यभरामध्ये काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाच्या फेरबदल केलेला आहे। आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एक नवीन चेहऱ्याला सध्या संधी मिळालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या डॉक्टर सतीश पाचपुते आहेत। साहेब, मला सांगा, आज आपल्याला जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली, काय भावना आहे? आम्ही राजकारणामध्ये येण्याच्या मागे स्वर्गीय संसदरत्न खासदार राजूजी सातव यांच्या विचारांना प्रभावित होऊन आम्ही या राजकारणामध्ये काँग्रेसला जोडले गेलो आणि आज आम्ही बघतोय की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं सातव साहेबांनी, तर तो विचार घेऊन, काँग्रेसचा विचार घेऊन एक लढण्याचं आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आणखीन एक बळ आहे की एकीकडे आपण बघतो की ही व्यवस्था जी शेतकरी विरोधी आहे, युवकांना एक प्रकारे झुरळ म्हणल्या जाते, बेरोजगार युवकांना, तर त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही न्याय मागण्यासाठी आमचा जो लढा आहे, त्यामुळे आम्हाला एक अभिमान आहे की आम्ही एका मोठ्या राष्ट्रीय पार्टीसोबत आम्ही राहून एक काम करतोय। त्याबद्दल एक अभिमानाची भावना आमच्या मनामध्ये आहे। राजीव सातव गेल्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्यामधील काँग्रेसला थोडी मरगळ आलेली होती, मात्र आता तुमच्या एक नवीन नेतृत्व म्हणून कळमनुरीमध्ये विधानसभेमध्ये देखील कसं आव्हान पेलणार आहे आपण? काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर संधी मिळते, यावरून एक सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काँग्रेसप्रती एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालेला आहे की काँग्रेसमध्ये कोणाला नेत्यांचं पाठबळ लागत नाही, कोणी त्याला मागून सपोर्ट काही गरज नाही। जो काँग्रेसचा कार्यकर्ता लढतोय त्यासाठी काँग्रेस त्याला पुढे आणण्यासाठी सक्षम आहे आणि पारदर्शकपणे सगळ्या प्रोसेस त्यांनी राबवल्या आणि या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्त्याला पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळणं, या माध्यमातून एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये पण एक चांगली भावना ही निर्माण झालेली आहे आणि ती निश्चितच आम्हाला उपयोगाची आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसे आपला रणनीती असणार आहे? आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, तर त्यामध्ये आम्ही आतापासूनच नवीन कार्यकर्त्यांना, ज्यांच्या मागे संघटना आहे आणि विभिन्न याच्यामध्ये काम करणारे जे नवीन नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला पुढे आणण्याची जबाबदारी या माध्यमातून आम्ही पुढे आणणार आहोत की प्रत्येक सगळ्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे पोटेन्शियल आहे, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही। आता आम्हाला त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचं की ज्याने संघटन उभं करू शकतो, जो काँग्रेसला मजबूत करू शकतो, तर त्याला पाठबळ देणं, त्याला घडवणं आणि त्याला पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचं नेतृत्व पुढे आणणं, यासाठी आता इथून पुढे आम्हाला काम करायचं। सध्या राज्यामध्ये मोठा डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे, शेतीची कामं देखील ठप्प झालेली आहेत, याकडे आपला पक्ष म्हणून काय बघणं, कशी भावना असणार आहे? राज्यामध्ये ज्या पद्धतीने डिझेलचा तुटवडा आहे आणि आज आपण बघतो की या 44 डिग्री सेल्सिअसमध्ये जे शेतकरी बांधव कॅन घेऊन रात्रभर पेट्रोल पंपावर ते मुक्कामी राहत आहेत, तर यामध्ये फक्त आणि फक्त सरकारचं नियोजन शून्य कारभार याला कारणीभूत आहे। एकीकडे म्हणायचं आपण की युद्ध चालू आहे आणि युद्धाचं आपल्याला आपण पुढं आणतो, युद्धाचं नाव घेऊन पुढं आपण आणतो, आपल्याला रशियाकडून तेल घेण्यासाठी कोण थांबवलं होतं इतके दिवस? म्हणजे आपली जी नीती आहे, आपण प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही की भाजप सरकार हे अमेरिकेचं ऐकणारं सरकार, ज्यावेळेस अमेरिका सांगते की तेल घेऊ नका तुम्ही रशियाकडून, त्यावेळेस हे सरेंडर होतं। म्हणजे ही आपली नीती जी आहे, आपण स्वतःचं जे स्वाभिमान आपण गहाण ठेवला, आपल्याला जे आपले देश होते, रशिया होते, इतर काही गोष्टी होत्या, त्याच्याकडून आपल्याला पहिल्या आतापर्यंत देशानं एवढे युद्ध लढले पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळामध्ये, इतर वेळेस, मला सांगा अशी परिस्थिती पहिल्या कधी निर्माण नाही झाली। आज आपलं कुठलं युद्ध नसताना सुद्धा आज आपल्याला एवढी वाईट परिस्थिती आपल्या देशावर येते, याचं कारण आहे की यंदा कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं। यांनी अगोदरच्या सगळ्या इलेक्शन होऊ दिल्या, केरळचं निवडणुका होऊ दिले, पश्चिम बंगालची निवडणूक होऊ दिली, तामिळनाडूचं इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर यांना एकदम जाग आली की आता जनतेनं त्याग करा। अशा प्रकारची भूमिका ही जर मांडत असतील तर जनतेनं कोणाकोण, आणि जनतेनं काय नाही त्याग केला, जनतेनं नोटबंदी तुमची सहन केली, जनतेनं लॉकडाऊन सहन केलं, 500 किलोमीटर लोक भर उन्हामध्ये आले, त्यामुळे जनता या देशासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे। पण हे जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व मात्र या ठिकाणी सरेंडर होणारं नेतृत्व आहे, ज्यांनी आज अमेरिकेसोबत ते करार करतायत आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारं काम हे करतायत।
या देशातल्या शेतकऱ्यांना भर उन्हामध्ये रात्रभर पेट्रोल पंपाला या लोकांनी त्याला भाग पाडलेला आहे रात्रभर राहण्यासाठी. त्यामुळे ही फक्त आणि फक्त यांच्या नियोजनात शून्य कारभारामुळे झालेलं आहे. आणि यासाठी सामान्य शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे आणि फक्त मोठ्या माणसालाच मोठ्या प्रमाणात डिझेल देत असतील आणि सामान्याला देत नसतील तर यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता वेळ प्रसंगी जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे. निश्चितच सामान्य जनतेच्या पाठीमागे सध्या उभं राहण्याचं या ठिकाणी जे नवीन जिल्हाधिकारी अध्यक्ष झालेले आहेत सतीश पाचपुते यांनी सांगितलेलं आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.